ऑन P1 चा षटक. आता इथनं प्रत्येक स्पर्धा प्रत्येक मॅच मात्र महत्वाची आहे कारण की आता नॉकआउट मॅचेस सुरू झाल्यात. पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला, फटका भरपूर चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. मिडन ट्रिप आपल्याचा पहिला ओव्हर आणि पहिल्याच बॉल वरती स्वीपचा फटका. बॉल चला सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्या बॉल वरती पहिला वार, पहिला चौकार. मात्र या गोलंदाजाला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फिल्डिंग चांगली आहे. 30 या सर्कल मध्ये अगदी त्यांच्याच ऑफिस मध्ये कार्यरत आहेत. खरं तर त्यांच्यासाठी एक कॅश प्राइज आले. जर का रुपेश बासरे यांचा विकेट मिळवला तर नक्कीच या ठिकाणी प्रदीप जारवालला 200 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं जाईल. फटका सुंदर आहे, उडवला ऑन साइडला, फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चला सरळ दणदण करत. या ओव्हरचा हा दुसरा ट्रेडमार्क स्ट्रोक. 4 धावा, चौकार. खर तर सक्रू गुसिंगे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलंय. फटका हा देखील चांगला, परंतु अगदी आपण पाहतात लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. फटका सुंदर आहे आणि या ठिकाणी अजून एक चांगला धावा मिळतील, अजून एक चौकार. टीम बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी आपण पाहता छोटे छोटे खेळाडू देखील या ठिकाणी आपण पाहता मॅचचा आनंद घेतात. खरं तर नक्कीच ते देखील अनुभव घेतात. मॅच कशी खेळायचे, फटके कसे खेळायचे, मैदानाच्या चारही बाजूला मात्र स्ट्रोक कसे लगवायचे. खरं तर रुपेश दाखवून देतोय. या ठिकाणी घडलं काय, फुल टॉस बॉल होता, या ठिकाणी मिस केलाय. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. विकेट साठी कॅश प्राइज होता सक्रो गुसिंगे यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी कॅश प्राइज आता मिळेल गोलंदाज प्रदीप जारवालला. फलंदाज बाद. मोठा विकेट मिळवलाय गोलंदाज प्रदीप जारवाल यांनी. खरं तर जीएसटी ऑफिसर आहेत, जीएसटी ऑफिसर आहेत. आतापर्यंत 5 बॉल फेकले गेलेत मैदानाच्या आत, 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाज प्रदीप जारवालनं विकेट साठी या ठिकाणी यस 5 बॉल झालेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खरं तर विकेट साठी आपण पाहता कॅश प्राइज आधीच अनाऊन्स केलं होतं कारण की विकेट महत्वाचा होता. खरं तर आणि या ठिकाणी आपण पाहतात खरं तर प्रदीप यांचे बंधू कुंदन जारवाल यांच्याकडनं देखील 500 रुपये या विकेट साठी आलेत कारण की त्यांना माहिती आहे विकेटचा महत्व किती महत्वाचा होता. आणि या ठिकाणी अजून 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आता दिलं जाईल. उदय बारवाला यांच्या माध्यमातून मात्र अजून 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाज प्रदीप जारवालला दिलं जाईल. खरं तर विकेट महत्वाचा होता, विकेट या ठिकाणी संपादित केलाय. आणि 200 रुपये आपण पाहता आपले आयोजक, लाडके आयोजक राहुल दादा महेर यांच्या माध्यमातून अजून 200 रुपये दिले जातील.
टॅप करायचं होतं, सन्मान द्यायचं होतं या ठिकाणी, परंतु अगदी हा चेंडू वेगानं आलाय, अगदी हा चेंडू पॅड वरती आलाय. गोपी नांगलो त्यांना पण पाहता तर गोपी नांगलो त्यांनी जर प्रत्येक षटकारास खेचला, प्रत्येक षटकारास मात्र या ठिकाणी राहुल मेहर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज, म्हणजे प्रत्येक षटकारास तुम्हाला 200 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. खरं तर कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या चाहत्यांवर, अगदी आपल्या आवडतीच्या खेळाडूंवर या ठिकाणी कॅश प्राइज दिले जाते. यस, मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरे गोलंदाज परमेश्वर शहरे यांना आपण पाहता. पहिल्या जोर मध्ये आपण पाहिलं तर धावा देखील आल्या, परंतु विकेट सुद्धा आलाय. परंतु विकेट आल्यानंतर आता सध्या तरी बिग बी संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण की टीमचा सहसेनापती मागील मॅच मध्ये त्यांना शतकीय पारी दाखवली आहे, त्याला मात्र बाद केलं. त्या ठिकाणी टॅप केलं, अगदी पॉइंटला खेळाडू आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. आता इथनं एका धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. आपण पाहतात अगदी पहिलाच बॉल हा डॉट आलाय. धावा संख्या 12 या आकड्यावरती आपण पाहतात सध्या तरी स्थिरावली गेली आहे. आता चांगली गोलंदाजी करत असताना टीम स्पार्टन हा संघ क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, ऑन साइडला मात्र फटका खेळायचा होता, परंतु इथनं टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू कमबॅक आता केले जात आहे. इथनं लगातारचा हा डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल मी तर आता प्रेशर निर्माण करून जाईल, कारण की धावा बनवायच्या आहेत. महत्वाचा विकेट गमावलाय, पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. गोपी आणि फटका सुंदर स्क्वेअर कट केला होता, परंतु पॉइंटला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते जवळ या खेळाडूने आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 वेळा चांगली फिल्डिंग केली आहे. तर या ठिकाणी आपण पाहतात गजानन मार्ग यांच्यासाठी देखील कॅश प्राइज येत आहे. खरं तर त्यांचे एकदम जवळचे मित्र दत्ता ह्यांकडनं प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. फटका या ठिकाणी अगदी फक्त कट केलाय, फक्त दिशा दिली होती, परंतु 30 सर्कल मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली होते. एकच धाव. तर गजानन पाटील गजुम महाराज यांच्यासाठी मात्र प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्यांच्या जवळचे मित्र दत्ता पाटील यांच्या माध्यमातून दिले जाईल. ऑन साइडला उडवला, परंतु फटका फसलाय. शॉर्ट फाइंडिंगचा फिल्डर जज करतोय. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कॅच ड्रॉप झाली आणि लगेचच एक धाव फलकावरती इथनं ऍड केली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या धाव फलकावरती. अजून एक प्राइज मात्र मैदानाच्या आत बॅटर तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. जो कोणता गोलंदाज या मॅच मध्ये मेडन ओव्हर फेकेल, अगदी निर्धाव षटक मेडन ओव्हर जो गोलंदाज फेकेल त्या गोलंदाजासाठी आमचे वरिष्ठ सन्माननीय सदस्य आपण पाहतात सुनील शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक मेडन ओव्हर साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावा. 14 धावा धाव फलकावरती. सुरुवात भरपूर चांगली झाली होती, परंतु मात्र शेवटच्या आपण पाहतात पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट आले. तिथनं आता मात्र डाव पुन्हा एकदा मागे खेचण्यात आलाय. गोलंदाजांच्या वतीने कमबॅक केले जात आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावरती. इथनं पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल टीम बिग बी फायटर या टीमला. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. षटक क्रमांक 30 गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप
जरवाल आलेत, कारण की याच खेळाडूंना या मॅचचा प्राइज विकेट मात्र मिळवलाय. माहिती होतं विकेटचं महत्त्व. विकेट जसा आला तसा मात्र कॅश प्राइजांचा वर्षाव, बक्षिसांचा वर्षाव झालाय प्रदीप जरवालसाठी. फुल लेंथ बॉल होता, खरं तर ऑन साईडला सॉफ्ट हँडनं पुल केला जातोय. डीप मध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु एकच धाव. आता सिंगल डबल वरती सध्या कॉन्सन्ट्रेट, सिंगल डबल वरती फोकस केला जातोय. क्रिकेटची लाईफ लाईनचा आता वापर केला जाईल मैदानाच्या आत, कारण की सिंगल डबलनं देखील चांगली धावसंख्या मैदानामध्ये तुम्ही उभारू शकता. सिंगल डबल आले, बॅटर सेट होऊ शकतो, त्यानंतर एखादा मोठा फटका देखील बॅट्समॅन खेचू शकतो. त्याला कॉन्फिडन्स मात्र मैदानाच्या आत निर्माण होऊ शकतो. परंतु मैदानाच्या आत आपण पाहता स्ट्राईक वरती फलंदाज गजानन. ओव्हरपिच बॉल होता, लॉब्स करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चांगली या ठिकाणी कामगिरी गोलंदाज करत असताना प्रदीप जारवालला पाहता खरं तर विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल आता त्यांचा आपण पाहू शकता उंचावला गेलाय मैदानाच्या आत. गजानन यांचा विचार केला तर सलामीला आले होते, आतापर्यंत 6 बॉलचा सामना केलाय आणि एकच धावेचं योगदान आहे. कुठेतरी गजानन यांना मी तर म्हणेन जे डॉट पर्सेंटेज आहेत त्यांचा प्रेशर मात्र रिलीज करावा लागेल. स्वतःवर ते कंट्रोल ठेवत असताना आता कंट्रोल क्रिकेट ही खेळावं लागेल मैदानामध्ये. सातत्याने डॉट पर्सेंटेज. आता बिग बी संघाला विकेटचा महत्त्व समजतंय. जर का रुपेश बासरे अजूनही मैदानाच्या असते तर धावांचा पाऊस पाहायला मिळाला असता. बॅकफुट वरती आले होते, अगदी या ठिकाणी क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकात आपण पाहिले तर नक्कीच एक धाव मात्र आपण मिड विकेटला पाहिली आणि चांगली गोलंदाजी, सध्या तरी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. फ्रंट फूटचा वापर केला होता, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. अगदी बॅटरला आता मात्र संभ्रमणात ठेवलंय, कारण की एकही बॉल बॅटला लागत नाहीये. आता बॅटरच्या मनामध्ये प्रश्न असेल की आता करू तर करू काय, करे तो करे क्या. बॅकफुट वरती येताना पंच करायचा होता, इथनं अजून एक डॉट. सलामीला आले होते, सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहता आता गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. पाहता पाहता षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तर प्रदीपचा हे षटक भरपूर चांगलं झालंय. टीमला विनंती असेल स्पार्टन टीम एकदा प्रदीपसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. फक्त एकच धाव खर्च केली आहे. संधी लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार तर खेचले तर माननीय अजिब सिंग जोनवाले यांच्याकडनं 1100 रुपये दिले जातील लगातार 3 षटकारास. आता हे देखील या ठिकाणी नोट केले जाईल. फलंदाज आपण पाहताय त्या ठिकाणी सध्या तरी गजानन मार्ग मैदानाच्या आता डॉट पर्सेंटेज भरपूर झालेत.
गजानन मारक सध्या संघाला नाराज केलाय. टेबल 13 बॉलचा सामना केला आणि फक्त एकच धाव त्यांच्या बॅटमधनं आली आहे. नक्कीच 13 बॉल आणि एकच धाव कुठेतरी नाराज केले आपल्या टीमला. सलामीला गेले होते. आता मात्र जाऊयात मैदानाच्या आत. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती सूरज. अगदी सूरज दुनावत यांना पण पाहता. सूरज गुणावत ऑन अ स्ट्राइक. पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी पळून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा या ठिकाणी वाईट झालाय. बॉल लेगस्टिकच्या बाहेर. एक अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 धावा धाव फलकावरती. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय टीम बिग बी या संघाला. नॉकआउटची ही मॅच आहे. महत्वाचा हा सामना आहे. या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. जिंकलात तर पुढचा फेरीत, हारलात तर नक्कीच तरी संधी आहे या ठिकाणी. खरं तर लीग मॅच पाहता. फटका सुंदर आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये उडवला ऑन साइडला. डॉट बॉल आले होते सुरुवातीला, परंतु तदनंतर या ठिकाणी संघर्ष आणि संघर्षाचा शंखनाद करत असताना फलंदाज सूरज गुणावतच्या बॅटमधनं बिग हिट धमाका षटकार. ₹500 कॅश प्राइज उदय बारवाल यांच्या माध्यमातून दिलं जाईल. मात्र या ठिकाणी कुंदन जारवाल साठी हे कॅश प्राइज आलंय. ड्रिंक्स ब्रेक होतोय, छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा दोन्ही टीम आता एकमेकांच्या अगदी जवळ येतील आणि थोडी चर्चा करतील. आता इथनं पुन्हा एकदा मी तर उर्वरित 4 षटकांमध्ये बॅटर्सला चांगली बॅटिंग करावी लागेल. एकमेकांना कानमंत्र देत आहेत. 4 षटकांमध्ये जवळजवळ 40 ते 50 धावा अजून उभ्या कराव्या लागतील. असंच आता बॅटर्सचा मी तर या ठिकाणी विचार असेल, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज आता म्हणत असेल मॅच मध्ये आपण बनलोय, मॅच आपल्या बाजूने आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. सध्या तरी आता गोलंदाजांना पाठबळ त्या ठिकाणी दिलं जाईल. तर छोटासा ब्रेक आहे. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षात.
मात्र कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला. या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती मात्र कॅच कॅरी केली आहे. पंचांचा इशारा नोचा आलाय. यस पंच आपला डिसिजन आपण कळवायचा आहे. डिसिजन पेंडिंग आहे. पाहिलं जाईल काय निर्णय आहे. आता मात्र दोन्ही पंच एकत्र येत आहेत. जेव्हा क्रिकेटमध्ये दोन पंच किंवा तीन पंच एकत्र येतात ना तेव्हा क्रिकेटमध्ये चांगला निर्णय मात्र पुढे येतोय. तर चला खेळाडू आपण मध्ये यायचा नाहीये. जो पंचांचा निर्णय असेल तो मान्य करावा लागेल दोन्ही टीमला. तर मेन पंच मुख्य पंच या ठिकाणी निर्णय करतील. यस फलंदाज बाद आहे या ठिकाणी. बॅट्समनला परतावा लागेल आणि पहिल्याच बॉल वरती कुंदन जारवालनं या ठिकाणी विकेट संपादित केली आणि प्रत्येक विकेट साठी आपण पाहतात उदय बारवाला यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल प्रत्येक विकेट साठी. एक विकेट जर झालाय अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. जर का 5 बॉल मध्ये 5 विकेट आले तरी देखील या ठिकाणी कॅश प्राइज देण्याची धमक आहे. या ठिकाणी आपण पाहता उदयजी बारवाला यांच्या माध्यमातून ही धमक आहे त्यांची. खरं तर मनाचे मोठेपणा मन अगदी दाखवत असेल आपल्या या खेळाडूंवरती. आणि नक्कीच आरोग्य विभागामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. त्यांचंही मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं टिटवाला प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. ओनली खिलाडी ग्रुप टिटवाला यांच्या आयोजनातून यांच्या अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा भरवली गेली आहे. टिटवाला प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या थाटामध्ये मात्र आपण हा सोहळा घेऊन आलोय. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे. पर्व आपण पाहतात 4थं. अगदी प्रत्येक खेळाडू मात्र या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो सर. आणि खरं तर ती स्पर्धा आपल्या भेटीला आली. आज मात्र ही स्पर्धा शेवटच्या दिवसामध्ये अर्थातच फायनल डे मध्ये आपण पाहता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मी माझ्या टीमसाठी चांगला प्रदर्शन करेल. तो प्रदर्शन मात्र तो खेळाडू प्रत्येक वर्षभर आठवतो आणि पुन्हा एकदा त्याच स्पर्धेत खेळण्याची तो आतुरतेने वाट पाहतो. अशी स्पर्धा पुन्हा होणे नाहीये. गेम ऑन. फटका चांगला आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. तेवढी चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलला फेकलं. परंतु या ठिकाणी हा चेंडू अगदी या ठिकाणी डायरेक्ट हिट आला होता. अगदी परमेश्वर होते डीप मध्ये. परमेश्वर शहरे मागील वर्षी आपण पाहतात टिटवाला प्रीमियर लीगचे ते मॅन ऑफ द मॅच चे मानकरी अगदी मॅन ऑफ द सिरीजचे ते मानकरी ठरले होते. फटका फसला. जेलची संधी आहे. जेल होईल का. पोहोचले होते खेळाडू परंतु जजमेंट चुकीचं राहिलंय. आणि या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती आता ऍड होतील. या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 26 धावा जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 वा सुरू आहे धावफलकावरती. कुंदन आहेत. खर तर कुंदनला देखील या ठिकाणी कॅश प्राइज अनाउन्स आहे. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिला हा चेंडू. खरं तर सबमरीन डिलिव्हरी बॅट्समनचा जजमेंट या ठिकाणी चुकीचं राहिला. स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतायत सूरज आहेत. सूरज या ठिकाणी हा चेंडू खरं तर सोडून दिलाय. यष्टीरक्षकानं पहिल्या स्लिपला बीट करून बॉल चालला डीप मध्ये. बॉल अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग परंतु 2 धाबा. पंचांचा इशारा अजून येणं बाकी. वाईट +2 तब्बल 3 धाबा धावफलकावरती ऍड होतील. कुंदन उर्फ गुड्डू यांना पण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती चांगली कामगिरी केली होती परंतु हा चेंडू खराब फेकला गेलाय. 29 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठमोठे फटक्यांना आता इन्व्हाइट करावं लागेल. ऑन साइडला उडवलाय. फटका चांगलाय. टकसा आवाज. बॉल चला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज सूरजच्या बॅटमधनं आकाशाला गवस निघाला हा षटकार.
तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटचा एक बॉल शिल्लक. आम्ही ओव्हर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पहिल्या बॉलवरती विकेट आला. तर चला सर्व खेळाडूंना विनंती असेल एक, आणि ही शेवटची वॉर्निंग असेल. कोणताच खेळाडू पंचांवरती दबाव आणणार नाहीये. जो खेळाडू पंचांवरती दबाव आणेल त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. 5 धाब्यांचे पॅनलाइज मात्र केलं जाईल. पंचांचा निर्णय तो अंतिम असेल. शेवटचा बॉल ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता, परंतु या ठिकाणी शेवटचा बॉल मात्र डॉट आलाय षटकाराचा. अगदी या ठिकाणी षटकारानंतर पुनरागमन करत असताना गोलंदाज कुंदन जारवालला पाहता डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 5 संपलं या ठिकाणी, आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 35. 35 धावा. तर दत्ता पाटील 35 क्रमांकाची जर्सी आणि धावा संख्या देखील 35 आहे. तर या दत्ता पाटील आपण बाहेर नक्कीच आपण सहकार्य केलं. आता नक्कीच आपण पाहता ऑफिशियल पंच मैदानाच्या आत एंटर होत आहेत. कृष्णा केनेस सर ऑफिशियल पंच, त्यांचाही चांगले निर्णय. त्यानंतर ऑनफिल्ड अंपायर आपण पाहता मेन पंच, नक्कीच त्यांचे सहकारी खरं तर चांगली कामगिरी तेही करतायत. दोन्ही पंचांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. फटका फसलाय, झेलची संधी आहे, आणि या ठिकाणी सध्या तरी यष्टीरक्षकांना हा लॉलीपॉप कॅच सोडलाय. सोपा कॅच होता, सोपी कॅच मात्र ड्रॉप होते. जेव्हा हातामध्ये ग्लोव्स असतात तेव्हा खरं तर यष्टीरक्षकाला बेनिफिट मिळतं. जगदीश बैनाडे जे मुंबई पोलीस मध्ये आहेत, खरं तर त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात, त्यांचंही कौतुक करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात मॅचसाठी. फटका सुंदर आहे, कवसला उडवलाय, बॉल चालला जरा एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू पोहोचतात परंतु त्यांच्या पलीकडे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. क्रमांक 6 गोलंदाज जगदीश उर्फ होल्डर या नावानं प्रसिद्धीत. फुल लेंथ बॉल, फटका सुंदर आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे, तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी बॉल वरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया एकाच ॲक्शनमध्ये केल्या जात आहेत. ज्या प्रकारे एखादा लीडर क्रिकेटचा खेळाडू फिल्डिंग करतो त्या प्रकारची फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. खेळाडू रवी होते, चांगली फिल्डिंग, फटका चांगला आहे, टॅप केला ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू आहेत, तेवढी चांगली फिल्डिंग. एकच धाव, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 42. 42 धावा. 8 षटकांमध्ये 50 ते 55 धावा संख्येपर्यंत न्यावा लागेल. सन्मानजनक धावा संख्या होऊ शकते. क्वालिफायर 1 या ठिकाणी पाहता चालू असलेला सामना. एका साईडला बिग बी संघ त्यांच्या विरोधात स्पार्टन. टॉस जिंकला स्पार्टन संघानं. फिल्डिंग करण्याचा निर्णय, आणि आतापर्यंत निर्णय हा यशस्वी राहिला आहे, कारण की समोरच्या संघाला कमीत कमी धावा संख्येवरती आतापर्यंत रोखलाय. फटका सुंदर आहे, हलक्या हाताने ऑन साइडला ढकललाय. डीप मध्ये आपण बघा जे के कुंदन जारवाल आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच विकेट आलं. विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज उदयजी बारवाल यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज आले गेलं, जमा देखील झाले. खरं तर नक्कीच उदयजी बारवाल यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात. आपल्या चाहत्या खेळाडूंवरती, आपल्या लाडक्या खेळाडूंवरती त्यांनी कॅश प्राईज देखील जाहीर केले गेलं. षटक क्रमांक पाहिलं तर 6वं देखील कंप्लीट झालं, आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 43 धावा संख्येवरती. एकदा कुंदन आलेत,
हा बॉल पंचांचा इशारा आपण पाहता वाईट चाललाय. खरं तर ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा चेंडू स्क्वेअर बॉल. इट इज अ वाईट. अजून एक अवांतर धाव फलकावरती गजू मार्गे यांचे सहकारी मित्र आपण पाहतात या ठिकाणी बीएमसी मध्ये कार्यरत आहेत. आपण पाहतात अजित फोक्से व तदनंतर ज्ञानेश्वर वनवे आणि नानासाहेब गुंजाल या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करूयात. वेलकम वेलकम वेलकम. टिटवाला प्रीमियर लीग मध्ये आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांच्याच आणि त्यांच्या समवेत प्रदीप फोपसे सहाय्यक कक्ष अधिकारी आहेत. त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूयात. आणि या ठिकाणी आपण नक्कीच गजानन दादा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा आपण सन्मान करूयात. खरं तर आपण या स्पर्धेला भेट दिली आपण आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. वेळात वेळ काढून आपण स्पर्धेला भेट दिली. या तिन्ही मान्यवरांचं चारही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत आणि तसेच आभार व्यक्त देखील करूयात. तर मान्यवरांचं या ठिकाणी मान सन्मान केले जात आहे. अतिथी देव भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत केले जात आहे. तसेच सन्मान देखील केले जात आहे. मायेची ही शाल व तदनंतर प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल देऊन या ठिकाणी प्रत्येक पाहुण्यांचं खरं तर सन्मान केले जात आहे. टिटवाला प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत तसेच आभार देखील करूयात. जाऊयात ऑनलाईन मॅचच्या दिशेनं. तिथे आता नुकताच विकेट आलाय. विकेट नंतर संघाची धावसंख्या 51 51 या धावसंख्येवरती हा लागतोय चौथा धक्का. स्ट्राइक वरती संतोष मैदानाच्या आत गेला खेळायचं. खरं तर बॅटचा फ्लो बॅटचा स्विंग दाखवलाय. फटका सुंदर आहे. टक असा आवाज प्रॉपर टायमिंग आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 57 57 धाबा. सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. फायटिंग टोटल. हा चेंडू वेगवान वेगवान चेंडू अनप्लेडेबल यॉर्कर बॉल. अनप्लेडेबल यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळालाय. गोलंदाज कुंदन यांच्या माध्यमातून हा देखील फटका चांगला आहे. परंतु डीप मध्ये आपण पाहता खेळाडू त्याच्या आवाकाच्या अगदी यस कॅच कॅरी गेली त्या ठिकाणी. खरं तर गुड कॅच आणि गुड जज फलंदाज बाद. डान्स करत असताना आनंद अंगलोट दादांना खरं तर एन्जॉय करतात मॅचला. त्यांना माहिती आहे अशी स्पर्धा पुन्हा होणे नाही आहे. मॅचचा पूर्णपणे आनंद आता लुटला जातोय. षटक क्रमांक 8 शेवटचे षटक गोलंदाज जगदीशला पाहता. जगदीश बैनाडे मॅन आपण पाहता खरं तर मुंबई पोलीस मध्ये हे कार्यरत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये व्यवस्थित. अगदी हा चेंडू पॅड वरती आला आणि त्यानंतर आपण पाहता चाललाय सरळ मिड विकेटच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी यस लेग बॅकच्या माध्यमातून या 2 धावा आता मिळतील.
शेवटच्या षटकात धावा येणं महत्वाचे आहे. धावा कशा येऊ द्यात या इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक धावा आता लाख मुलाची असेल. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 धावा फलकावरती. फटका ऑन साइडला उडवला. फटका फसलाय की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी कॅच होते, हातातून बॉल निसटलाय. बॉल चला सरळ मिडॉनच्या बाहेर. 4 षटकार मिळेल या ठिकाणी. थँक्यू. नक्कीच आनंद अंगलोड यांचा सुपर डान्स. हा चेंडू वाईड आलाय. अगदी मागचा बॉल आपण पाहिला, फटका फसला होता. कॅच त्या ठिकाणी कॅरी करायची होती, परंतु जणू काही हाताला टाली देऊन बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. 67 धावा 67. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या अजून 3 चेंडू मध्ये नक्कीच टार्गेट असेल की एखादा मोठा फटका यावा. इथं आपण पाहतात रनआउटची संधी, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सेव्ह आहेत. या ठिकाणी फलंदाज सूरज. सध्या तरी सूरजनं मैदानाच्या आत संघर्ष सुरू ठेवलाय. येस लेग बाईस. षटकातील पुढचा चेंडू आतापर्यंत अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, ऑनसाइडला ढकलला. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहेत. अजून एक चूक. खरं तर आउटफील्डचा फायदा आता होतोय बिग बी फायटर्सच्या संघाला. टप्पा घेऊन बॉल चला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. पोहोचली 72 72 धावा. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. अगदी सुरुवातीला असं वाटलं होतं धावा येत नव्हत्या, परंतु तदनंतर पाहतात धावा यायला सुरुवात झाली. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहता गॅप मध्ये ढकलला. खरं तर छोट्या सर्कल मध्ये थोडी मिसफिल्ड आणि मिसफिल्ड मात्र भरपूर मार्क ठरू शकते. आणि खरं तर या चेंडूवरती गोल करत असताना फलंदाज सूरज. षटक क्रमांक 8 संपलं. पहिल्या सत्र या ठिकाणी समाधान झाला ना. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना बिग बी संघाची धावासंख्या जाऊन पोहोचले तब्बल 76 77. अर्थातच 77 धावासंख्येचा टार्गेट आता असणार आहे. तो म्हणजे स्पार्टन या संघाच्या विरोधात येणाऱ्या 8 षटक आणि 77 धावासंख्येची गरज. ते 77 धावसंख्येची गरज.
नंतर तुम्ही प्लेइंग 11 मात्र खेळाडू कक्षात यायचं आणि तिथून तुम्ही प्रत्येक खेळाडू आपण मैदानाच्या आत पाठवू शकता. तर खेळाडू कक्षात यायचं आहे टीम स्पार्टन. तर या मॅच मध्ये जो जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. जो सामना पराभूत होईल तो एलिमिनेटर च्या सामन्यामध्ये खेळेल. ते म्हणजे किंग्स 11 तर त्याच दरम्यान रेल्वे पोलीस PSI मदन सिंग भवरे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं वेलकम. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. टिटवाला प्रीमियर लीग मध्ये आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. तर या ठिकाणी आम्ही पाहतात सुप्पड मामा बालोद यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करतोय. खरं तर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आपण मान सन्मान करतोय. पहिल्या सत्रात तब्बल 76 बनल्या गेल्या 77चं टार्गेट अगदी या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान केला जात आहे. वेलकम आपलं मनपूर्वक स्वागत. जशी मॅचला सुरुवात होईल आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक वाईस ऑफ कल्याण डोंबिवली आमचे ऋषभ सत्य सरांचा आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसाद सवारे यांचा आवाज ऐकला आणि 76 धाव बनवले आणि 77 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आजचे अन्नदाते आहेत दारासिंग बमनावत साहेब आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय रामधन दुलत साहेबांच्या शुभ हस्ते. दारासिंग बमनावत साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय रामधन दुलत साहेबांच्या शुभ हस्ते. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. विनंती असेल नक्कीच त्याची सोय संध्याकाळी सामने संपल्यानंतर होईल. कोणतीही कमी दारासिंग तुम्हाला भासून देणार नाहीयेत. रामधन दुलत साहेब धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये स्पार्टन या टीमला. इथून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये किंग्स 11 या टीम समोर फाईट करेल. त्यामुळे इथून जो संघ पराभूत होईल त्याही संघाला एक संधी आहे आणि इथून जिंकणारा संघ थेट प्रवेश करेल टिटवाला प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये. अंतिम फेरीमध्ये तो प्रवेश करेल परंतु जो संघ पराभूत होईल तो संघ फाईट करेल किंग्स 11 या टीम समोर आणि तो सामना असेल सेकंड क्वालिफायर. नक्कीच चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि शब्द सुंगणांनी त्यांचं देखील इथे आपण स्वागत आणि सन्मान करूया. सर्व जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी
सहकार्य केलंय त्या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. महाजन साहेब आय थिंक ड्रेस चेंज करून आलेले आहेत. नक्कीच 2 ट्रॉफीज तर मागच्या वर्षी जिंकलेल्या आहेत. एक टिटवाला प्रीमियर लीग आणि एक नक्कीच बदलापूर पिसेकर ग्राउंड वरती. आणि त्यांचा देखील इथे आपण विशेष सन्मान करूया. राहुल दादा महेर यांच्या शुभ हस्ते ती देखील स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भेटीसाठी येणार आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच ऐतिहासिक ग्राउंड आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मयूर पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांचं ते मैदान आहे. त्या मैदानावरती देखील चॅम्पियन झाला होता राणा सिंग फायटर हा संघ. आणि नक्कीच महाजन बहुरे यांचा संघ होता. गतवर्षी टिटवाला प्रीमियर लीग देखील जिंकली होती आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. रुपेश बासरे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज चरण आहेत. 77 धावा बनवायच्या आहेत. विकेट किपरने केली चूक. लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये. गोपी यश त्यांच्या पाठीमागे आहेत. यावीस क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय रुपेश बासरे यांनी आणि फलंदाज झालाय बाद चरण. बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले गोलंदाज रुपेश बासरे आणि त्यानंतर कोर्ट एंड बॉल. क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय रुपेश बासरे यांनी. सो मच. पहिल्या चेंडूवरती देखील संधी होती परंतु त्या संधीला सोनं करू शकला नव्हता गोपी नांगलोत. परंतु दुसऱ्या चेंडूवरती कॉट एंड बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. यावेळी शॉर्ट ऑफ गुड लेनचा वापर केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. डीजे मास्टर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला रुपेश बासरे यांनी. क्या बात आहे. सेन्सिबल बॅटिंग आठवण करून दिली राहुल द्रविडची. त्याचप्रमाणे बॉटमॅनचा वापर करून फक्त दिशा दिली आहे आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. मोहम्मद अझरुद्दीन राहुल द्रविड यांची आठवण करून दिली या फटक्याने. बॉटमॅनचा जास्त ते वापर करायचे. क्या बात आहे. बॅकपुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने सुनील मामा शिंदे यांच्या माध्यमातून निर्धाव षटकासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. मेडन ओव्हरसाठी हे पारितोषिक आहे. संपूर्ण या स्पर्धेमध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व आहे सुनील मामा शिंदे. यावेळेस वेल लेफ्ट सोडून दिला चेंडूला आणि येथे डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. बनवायचे धावा 77. या सामन्यामध्ये 8 षटकांमध्ये 42 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 63 धावांची अजूनही गरज आहे स्पार्टन या टीमला.
मदन सिंग बहुरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयांची देणगी लाभलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार मी मानतो. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांची देणगी आम्हाला नक्कीच लाभलेली आहे. त्यांचं मनापासून आभार. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 16. सुरुवात चांगली केली आहे या मॅच मध्ये. स्पार्टन या टीमने 77 धाव बनवायचे आहेत 8 षटकांमध्ये. या 20 फटका फसला क्षेत्ररक्षक एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 77 धावा बनवायच्या आहेत 8 षटकांमध्ये. चांगली गोलंदाजी केली स्पार्टन या टीमने. 8 षटकांमध्ये फक्त 76 धावांवरती थांबवलं. बिग बी फायटर या टीमला ड्राईव्ह करतायत. गॅप शोधू शकले नाहीयेत. धावाची संधी आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते आणि फलंदाज बाद आहे. रवी येत आहेत नवीन फलंदाज. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आले होते किरण आणि परमेश्वर. त्यामुळेच हा अपघात घडलाय मी तर म्हणेन. कोऑर्डिनेशन संवाद होऊ शकला नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर झाला नाहीये. त्यामुळेच माघारी परतावं लागलंय. न्यू बॅट्समन रवी आहेत. धावसंख्या यावेळी क्षेत्ररक्षक आले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि झेल पकडू शकले नाहीयेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 3 धावा. कृष्णा केनेसर जो धावबाद झाला त्याच्यावरती 1 रन आहे का? नाही ना. तेच मी म्हणतोय 1 रन कशी असणार आहे. नाहीये 1 रन नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला हा क्षेत्ररक्षक घेत आहेत. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 36 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. छत्तीस चेंडू आणि 55 धाव बनवायचे आहेत. मंगल सिंग गोलंदाजी मार्कवरती. छत्तीस चेंडू आणि 55 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. सरप्राइज केलंय.
अपील करतायत आणि अपील फेटाळली आहे. रुपेश बासरे यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांना माहिती आहे परमेश्वरच्या विकेटचं महत्व. गतवर्षी अक्षरशः ही स्पर्धा गाजवली होती याच परमेश्वरने आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. सॉफ्टने खेळतात डिफेन्स आणि येतो हा डॉट बॉल. सलगचा आला हा तिसरा डॉट बॉल. मंगल सिंग चांगली गोलंदाजी करतायत. या तिसऱ्या षटकामध्ये 55 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या 20 फटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर, परंतु तारेला हा चेंडू लागतोय आणि खराब क्षेत्ररक्षण देखील गोपी नांगलोत यांचं आणि येतोय हा चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. अपकमिंग टुर्नामेंट तुमच्या भेटीसाठी येणार आहे. रुपेश बासरे यांच्या माध्यमातून भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या किंवा KGPLच्या गोविलीच्या मैदानावरती ते आयोजन असणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 26 धावा. अवघ्या 4 धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आला हा डॉट बॉल. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय मंगल सिंग यांनी आणि या मॅच मध्ये बिग बी फायटर या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 धावा. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 51. चेंडू शिल्लक आहे 30 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. रवी क्या बात आहे. बघा रवी बहुरे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी त्यांची दाजी आदरणीय मदन सिंग नांगलोत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल. गोपी येतात. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. फुलर लेनचा हा चेंडू नक्कीच मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे आणि येतोय हा डॉट बॉल. क्या बात आहे. आणि गोपी नांगलोत यांनी जर विकेट मिळवली तर नक्कीच टिटवाला प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक राहुल दादा महेर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करतायत. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27 धावा. सुरुवात तर दमदार केली होती परंतु तिसऱ्या षटकामध्ये फक्त आले 4 धावा आणि चौथं षटक देखील चांगली गोलंदाजी होते गोपी नांगलोत यांच्या माध्यमातून. 2 झेल सोडले आणि दोन्ही झेल सोडल्यानंतर नक्कीच चौकार देखील आलेत. त्यामुळे गोपीला गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि त्या धावा भरून काढाव्या लागतील ज्या चुका केल्यात गोपी यांनी. कारण की 77 धावा डिफेंड करायच्या आहेत. किंग्स 11 हा संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल. कारण की इथून जो संघ पराभूत होईल तो किंग्स 11 या टीम समोर फाईट करेल. पंच करता चेंडूला. अप्रतिम टायमिंग आहे परंतु डीप मध्ये फिल्डर येत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा फेकी थोडीशी खराब आली होती परंतु रुपेश बासरे आहेत एस्टेनच्या पाठीमागे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावांची अजूनही गरज आहे. 27 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण. चौकार येतोय फलंदाज परमेश्वरच्या बॅट मधून.
सोडलेत. धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे आणि या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. बॅटची कडा ही गोल्डन विकेट मिळवली आहे. परमेश्वर बॅक टू द पवेलियन आणि या सामन्यामधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे गोपी नांगलोत यांनी आणि गोपी नांगलोत यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक राहुल दादा महेर यांच्याकडून. आनंद खरा आनंद घेतायत या स्पर्धेचा. खूप चांगला डान्स आपण पाहतो त्यांचा. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण देखील त्यांच्यावरती फोकस करा. आणि क्या बात आहे बघा LBW फलंदाज बाद नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जायचं आहे. पाणीची मागणी केली पाणी घेऊन जा आपण. 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 44 या सामन्यामध्ये. अ 24 चेंडू आणि 44 धाव बनवायचे आहेत. 4 षटकांमध्ये 44 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी लहान मुलांना विनंती असेल बाहेर या आपण. नक्कीच सुनील मामा शिंदे यांच्याकडून आयवा झेलसाठी नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. खरं तर एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मेडन ओव्हरसाठी देखील 200 रुपये आहेत. सुनील शिंदे साहेबांकडून ही सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं पारितोषिक मिळवा. आणि गोलंदाजांसाठी देखील मेडन ओव्हरसाठी 200 रुपये आहेत. यावेळीच विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन.
प्रेक्षकाने झेल सोडलाय, नाही फिल्डरने झेल सोडलेला आहे आणि षटकार येतोय. बघा नक्कीच प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी आहे, षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 200 रुपयांचं पारितोषिक मिळवा. सुनील शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. कुंदनसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे उदय बारवाल्यांस कडून आणि हे 200 रुपयांचं पारितोषिक मिळवलेलं आहे फलंदाज कुंदन यांनी. बॅक टू बॅक 2 षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत कुंदन यांनी. नक्कीच सामन्यामध्ये थोडासा दडपण होतं, दबाव होतं, परंतु या दबावाला झुगारलेला आहे कारण की या बॅक टू बॅक 2 षटकारांनी चांगली बॅटिंग. 31 धावा अजूनही बनवायच्यात, 21 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. अजय जज करतायत आणि अजयने हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ, जीवनदान मिळतंय. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 48. 48 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिळतील्या चेंडूवरती सहजरित्या या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 51. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत स्पार्टन या टीमला. इथून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल टिटवाला प्रीमियर लीग सीझन 4च्या. क्या बात आहे. नक्कीच ऑन साइडला खेळतायत. चुकीचं जजमेंट. आधी पुढे गेले त्यानंतर पाठी आले आणि अनइव्हन बाउन्स आपण पाहिले टेनिस बॉलचा आणि येतोय हा चौकार पहिल्याच चेंडूवरती. long big way, mighty huge maximum, it's out of the park. बिग हिट षटकार आणि आदरणीय मदनजी नांगलोत साहेबांकडून रवी बहुरे यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच. रनबॉल इक्वेशन. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. स्पार्टन संघ देखील नक्कीच अतिशय थाटामाटामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते
आणि येथे हा डॉट बॉल आता मला जास्त फेकावे लागतील. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल बिग बी फायटर या टीमला, कारण की 15 चेंडू आणि 16 धावा बनवायचे या मॅच मध्ये. बॅटची इनर एज चेंडू ट्रॅव्हल होत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती. येणारे 14 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 14 चेंडू बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये. बॅटची कडा आणि फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का फलंदाज कुंदन बॅक टू द पवेलियन या मॅच मध्ये ट्विस्ट, कारण की 13 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 15. थँक्यू सो मच. राहुल पवार येत आहेत. पवार की पावर आपण पाहणार आहोत. आणि रही न रही राहुल पवार सही. क्या बात आहे. ही त्यांची टॅगलाईन आहे आणि ते येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नंबर 1 जर्सी आहे त्यांची. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आणि फलंदाज झाल्या बाद तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतो. आणि राहुल पवार जसे गेले तसे आलेत. मॅच मध्ये सामना नक्कीच बॅलन्स झालेला आहे, कारण की रुपेश बासरीचं एक षटक फार महत्वाचं असणार आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला बिग हिट पाठवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज आपण पाहतोय आणि हा षटकार लगावलाय रवी बहुरे यांनी. बॅटची कडा आणि लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. थँक्यू सो मच. डीजे मास्टर धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 72 5 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. जिंकण्यासाठी 4 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे. 4 धावा बनवायचे आहेत आणि गॅप मधून चेंडू जाईल थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर आणि येथे हा चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे स्पार्टन या संघाने. आणि स्पार्टन संघ दाखल होतोय टिटवाला प्रीमियर लीग सीझन 4 च्या अंतिम फेरीमध्ये.
अभिनंदन स्पार्टन टीमचं आणि हार्ड लक बिग बी फायटर या टीमचं. परंतु आनंद नांगलोत यांच्यासाठी नक्कीच 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. धनसिंग जारवाल जे सागरवाडीचे आहेत आणि ते त्यांचे दाजी आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या डान्ससाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. आणि अभिनंदन करूया आपण स्पार्टन या टीमचं. आणि या पुढील सामना असेल बिग बी फायटर आणि किंग्स 11. 15 मिनिटांचा ब्रेक असेल.